नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. नुकतीच मी आग्र्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याला भेट दिली. ताजमहालाच्या अगदी जवळ असलेल्या या भव्य वास्तूत जेव्हा मी पाऊल ठेवलं, तेव्हा तिथल्या वातावरणात एक विलक्षण अथांग शांतता मला जाणवत होती. शेकडो वर्षापूर्वीचा हा इतिहास सामावून घेतलेल्या ह्या मोठमोठ्या भिंती आणि महाल पाहून मन एकदम शांत झालं होतं. पण मित्रांनो, जसजशी मी या किल्ल्याच्या आतमध्ये जात होते, तसतशी मला एक वेगळी शांतता आणि अनुभूती जाणवत होती. येथे मोघल राजवटीचे अनेक चिन्हे आहेत, पण एक मराठी मानवाला या किल्ल्यामध्ये गेल्यानंतर आठवण येते ती फक्त आणि फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. आज भलेही या किल्ल्यात शांतता असेल, पण 1666 याच किल्ल्यात इतिहास घडला होता. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाच्या दिवशी याच किल्ल्याच्या दिवाणखान्यात आपल्या शिवाजी महाराजांना बोलवण्यात आलं होतं. तेव्हा औरंगजेबाने महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शत्रूच्या राजधानीत त्यांच्या हजारो सैनिकांच्या गराड्यात उभा राहूनही शिवाजी महाराजांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं आणि थेट आव्हानही दिलं होतं. त्यानंतर याच किल्ल्यात आपल्या महाराजांना कैदेत ठेवण्यात आलं होतं. पण संकटाच्या या काळातही महाराजांनी संयम सोडला नाही. यातून एकदम शांतपणे आणि विचार करून मार्ग निवडला होता आणि ते यातून बाहेरही पडले. जेव्हा ते मिठाईच्या पेटाळ्यातून बाहेर पडले सुरक्षितपणे, तेव्हा मुघल सत्तेचा अहंकार चक्काचूर झाला होता. खरंच ही गोष्ट मला तिथे गेल्यानंतर आठवली आणि अलगद चेहऱ्यावरती हसूच उमटलं. औरंगजेबाचं वैभव कधीच काळाच्या पडद्याआड गेलं, पण शिवाजी महाराजांचा तो करारी बाणा आणि मराठी अस्मिता आजही या किल्ल्याच्या हवेत जिवंत वाटते. येथे येऊन मन शांत नक्कीच झालं, पण महाराजांच्या आठवणीने ऊर अभिमानाने भरून आलं होतं. पण तुम्ही कधी ह्या आग्र्याच्या किल्ल्यावरती गेलात तर मला तिथल्या वास्तूबद्दल, नंतर शिवाजी महाराजांच्या या शौर्याबद्दलचे अनुभव मला नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. राधे राधे. जय शिवराय.